वेलकम. माझ्या या क्रिएटिव्ह युनिवर्स जगात तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. कसे आहात? आनंदी आहात ना? असायलाच हवे. आज आपण युनिवर्स म्हणजे काय, ब्रह्मांड याविषयी जाणून घेणार आहोत. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका आणि शेवटपर्यंत ऐकत राहा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील, जशी मला मिळत गेली. ब्रह्मांड म्हणजे काय असे जर तुम्ही कुणाला विचारले तर प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असतील. काही जण म्हणतील सृष्टी, काही जण बोलतील जग. बरोबर आहे. आज जे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत तेच मानून जगतो. पण ब्रह्मांड युनिवर्स म्हणजे खरे तर आपले अंतर्मन आहे. खरंच ते आपले अंतर्मन आहे. आपल्या स्वप्नांना पूर्ण करणारी जागा, जे आपल्याला कोणी कधी सांगितलेच नाही. पण आता ते जाणून घेण्याची वेळ आली आहे. आपल्या मनाचे आपल्या ब्रह्मांडाशी डायरेक्ट कनेक्शन असते. जसे आपल्या आपल्या आईशी असते. आपल्या आईची नाळ आपल्यासोबत जोडलेली असते. ती कापली तरी ती जोडलेलीच राहते. त्याचप्रमाणे ब्रह्मांडाची ही नाळ आपल्याशी जोडली गेली आहे. आपण त्याचाच एक भाग आहोत. जरी आपण त्याच्यापासून वेगळे झालो असलो तरी एक अद्भुत कनेक्शन त्याच्यात आणि आपल्यात आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, ते कसे? सांगते. विज्ञानानुसार आपले शरीर मॅग्नेट आणि पेशींनी बनलेले आहे. त्यामुळे आपण ब्रह्मांडाकडे आकर्षित होतो. आपले कनेक्शन त्याच्याशी जोडले गेलेले आहे. आपले कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड असे दोन मेंदू आहेत. आपला कॉन्शियस मेंदू 95% काम करत असतो आणि सबकॉन्शियस मेंदू 5% काम करतो. पण खरे पाहता अगदी उलटे घडले पाहिजे. पण काय करणार, असे होत नाही. आपला जो सबकॉन्शियस मेंदू आहे तो 5% काम करतो आणि कॉन्शियस मेंदू 95% काम करतो. त्यासाठी आपल्याला आपल्या दोन्ही मेंदूंना ॲक्टिव्ह करण्याची गरज आहे. त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी ध्यान साधना करणे गरजेचे आहे. बरोबर ना? कारण कोणत्याही गोष्टीवरती काम केले, त्याचा अभ्यास केला तर त्याची प्रगती होते. त्याच पद्धतीने आपल्या आपल्या मेंदूंची प्रगती करायची आहे. म्हणून आपल्याला दिवसातून काहीतरी क्षण, काहीतरी वेळ त्याच्यासाठी देणं गरजेचं आहे. दिवसातील आपल्याला फक्त आणि फक्त 10 मिनटंच त्याला द्यायची आहेत. आयुष्यातली 10 मिनटं. ते आपण जेव्हा करू तेव्हा त्या मेंदूला चालना मिळेल. असे सातत्याने करत राहिलं तर आपल्या आयुष्याची प्रगती नक्कीच होईल. ती कशी होईल हे आपण पुढच्या अध्यायात पाहू. नमस्कार. बाय बाय.